तर मित्राने भाजलेले भुईमुग आणलेले आहेत, तर आता ते खातोय आम्ही। आणि या बुर्जाच्या इथून इथे खाली जाण्यासाठी ही एक वाट आहे, चोरवाट असावी असं महेंद्र बोलतोय। बघूया हा रस्ता कुठे जातो। नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक नायकर आणि आज सकाळ सकाळ या कोपरमधून आपण निघतोय ते म्हणजे राजमाची ट्रेकवर। आणि आता या चौकातून पुढे खोपोली मार्गे आपण लोणावळ्याला जाणार आहोत। तर इथे मस्त कॉफीचा आस्वाद घेतला आम्ही आणि आता पुढे आता निघालो आहोत। आणि आता आम्ही पोहोचलो या व्ह्यू पॉइंटला। तर माझ्या मागे हा अतिशय सुंदर असा सकाळ सकाळ मनाला आनंद देणारा व्ह्यू तुम्ही पाहू शकता। मस्तपैकी फोटोशूट झालाय आमचं इथे आणि आता आम्ही निघालोय लोणावळा साईडला। आता आपण आहोत खंडाळा फोटो पॉइंट जवळ। पण अजून काही इकडे नाश्त्याचे शॉप ओपन नाही झालेत, काहीच आहेत। मित्रांनो, आपण लोणावळा जिथून स्टार्ट होतो तिथून आपण लेफ्ट घेऊन आतमध्ये यायचं आहे आणि इकडेच कातळदार वॉटरफॉल पण आहे। आणि रस्ता अतिशय म्हणजे ऑफ रोडिंगसाठी एकदम बेस्ट रोड आहे। एक थार पण आम्हाला जाताना इकडे दिसली आहे। आणि आता आम्ही या राजमाजीच्या बेस्ट विलेजकडे जात आहोत। तर यासाठी आता हा रस्ता पूर्ण आपल्याला एक मध्ये नदी किंवा नदीसारखं लागणार आहे, त्याच्यावरून आपल्याला त्या साईडला जायचं आहे। दाखव। आणि मी जे मगाशी कातळदार बोललो तर त्यासाठी आपल्याला इथून जावं लागतं खाली। तर हा कातळदार आणि इथे पार्किंगचा एरिया पण आहे। या राजमाची गडाच्या दिशेने जाताना पहिल्यांदाच आपल्याला हे गणपती मारुती मंदिर लागतं। पोहोचलो आहोत या राजमाची गडाच्या पायथ्याशी आणि या पायथ्यावरूनच आपल्याला येथूनच हे दोन्ही गड दिसून येतात। अतिशय सुंदर असे हे रस्ता पण अगदी ऑफरोडिंगला खूपच भारी आहे। आणि असे हे दोन्ही गड मनोरंजन आणि श्रीवर्धन।
आहे का आपले लागलेत? लागले तरी पण आपण आहे. शाळा आहे, शाळा चालू ना. हॉटेल आहे, हॉटेल आहे. बंद करू का? हॉटेल आहे, हॉटेल आहे. तर या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये आपल्याला हे एक हॉटेल मिळालं आहे आणि आपण आता त्यांच्याकडे पोह्याची ऑर्डर दिलेली आहे. तर हा जो सगळा रूट आम्ही जेवणासाठी म्हणजे नाश्त्यासाठी काहीतरी शोधत होतो, तर शेवटी आम्हाला हे एक माझ्या मागे आहे ते हॉटेल सापडलेलं आहे आणि येथूनच आपल्याला इथे राजमाची किल्ला. आणि ही या गावामधली एक शाळा आहे. आणि पोटपूजा करून झाल्यानंतर आम्ही आता या गडाच्या दिशेने निघालो आहोत. बराच वेळ आम्ही वाट बघत होतो नाश्ता करायला आणि शेवटी या राहुल हॉटेलमध्ये आम्हाला मस्तपैकी त्यांनी कांदे पोहे दिले आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत वरती. पण इथून वाट बीट कुठे माहिती. तर या गडाकडे जाताना आपल्याला अशा या 2 वाटा दिसतात. तर खालच्या वाटेने न जाता आम्ही आता या वरून निघालो आहोत आणि समोरच आपल्याला हा उत्तुंग असा गड दिसून येतोय, किल्ले राजमाची. आणि येथे काही रूल्स. तर या राजमाची फोर्टकडे आपण आता जात आहोत आणि काही ठिकाणी आपल्याला अर्ध्यापर्यंत या पायऱ्या आहेत आणि त्याच्यापुढे मातीची वाटा आहे. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. या गडाच्या अगदी थोडं अंतर चालून झाल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा टाका दिसला आहे आणि आतलं पाणी तर एकदम शुद्ध असं पाणी आहे, म्हणजे स्वच्छ पाणी आहे एकदम. अगदी हे वरपर्यंत भरलेलं आहे इकडे आणि आवाज पण होतो आणि आतपर्यंत बघितलात. आणि या बाजूला 2 टाकी आहेत इकडे आणि मध्ये असं त्यांनी सेपरेशन ठेवलेलं आहे. तर या बाजूला हे एक टाका आहे, इकडे पण टाका आहे आणि इकडे बघितलात तर एकदम आतमध्ये हे एकदम खूप भारी असं हे पूर्ण टाका आहे आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे. या बाजूला एक टाका आहे, हे बघा. तर येथे आपल्याला काही जाहीर सूचना पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण अशा पॉईंटवर आहोत जिथून आपल्याला हे मनोरंजन आणि श्रीवर्धन या दोन्ही गडांकडे जाणारी वाट दिसते आणि त्याचा मध्यभाग आहे तो म्हणजे मंदिर. तर या मंदिराच्या या बाजूला आपण हा मनोरंजन पाहू शकतोय आणि अगदीच त्याच्या समोर हा आहे श्रीवर्धन. आम्ही दोघांनी पहिलं या श्रीवर्धनला जायचं ठरवलंय. चला तर मग, आणि नंतर येताना या मंदिरामध्ये पण जाऊया आणि त्याच्यानंतर जाऊया या मनोरंजन गडाकडे. तर या श्रीवर्धन गडाच्या आता आपण मुख्य दरवाजापाशी पोहोचलो आहोत.
तर आता आपण या गडाच्या आतील भागामध्ये आलो आहोत आणि आपल्याला या पुरातन वास्तू दिसून येत आहेत. या वास्तूंचे हे अवशेष आपल्याला आणि या अवशेषावरून हा किल्ला किती मजबूत असावा हे देखील दिसून येते. या गडावरती आपल्याला ही पाण्याची टाकी दिसून येतात आणि पाण्याचा साठा देखील थोड्या प्रमाणात आहे. तर अशा प्रकारे या चौकोनी कातळामध्ये कोरलेल्या अशा या वास्तू आपल्याला दिसून येतात. वाव, अतिशय सुंदर अशी ही वास्तू. तर अगदी भल्या मोठ्या अशा या कातळात कोरलेल्या गुहा अगदी चौकोनी आकाराच्या आपल्याला दिसून येतात. गडावरील या वास्तूमध्ये आपल्याला भगवान शंकराची ही पिंड दिसून येते. आणि या बाजूला एका वास्तूचे अवशेष देखील दिसून येत आहेत. गडावरतील या पडक्या वास्तूचे हे अवशेष आता शिल्लक आहेत. आणि या बाजूला भगवा ध्वज देखील आहे. आणि आता आम्ही बघते या श्रीवर्धन गडाच्या या शिखरावरती आणि समोरच आपल्याला दिसून येतो म्हणजे मनोरंजन गड. त्याचबरोबर पायथ्याशी असलेले हे उदेवाडी गाव आणि आपण ज्या पायऱ्या चढून आलो त्या छोट्या छोट्या दिसत आहेत त्याच पायऱ्या आहेत. तर मित्राने भाजलेले भुईमुग आणलेले आहेत, तर आता ते खातोय आम्ही. आता आपण या गडाच्या एका बुरुजावरती आलो आहोत आणि या बुरुजावरून आपण ज्या गाडी मार्गाने आलो तो मार्ग दिसून येतो आणि त्याच्या खाली देखील आपल्याला ही एक व्हॅली दिसून येते. हे बघा, आणि हा गडाचा भाग आणि हा बुरुज. आणि या बुरुजाच्या इथून इथे खाली जाण्यासाठी ही एक वाट आहे. चोरवाट असावी असं महेंद्र बोलतोय. बघूया हा रस्ता कुठे जातो. अच्छा, हा बुरुजाचाच भाग आहे. आणि या बाजूने ही बुरुजाला घेरा मारून वरती जात आहे वाट. या बुरुजावरून पुढे थोडं चालू झाल्यानंतर आपल्याला हे भलं मोठं कुंड दिसून येत आहे. आता मगाशी आपण जो बुरुज बघितला होता अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला असलेला हा बुरुज आणि येथून देखील आपल्याला खाली जाण्यासाठी 2 वाटा आहेत. तर या एका चोर वाटेतून जी बुरुजावरती जाते तिथून आम्ही वरती जातोय. श्रीवर्धन गडाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर
आता आम्ही या मनोरंजनाकडे तर अगदी जंगलातून जाणारी वाट. बघता बघता अगदी 10च मिनिटात आम्ही या मनोरंजन गडाच्या मुख्य द्वारापाशी पोहोचलो. द्वारापाशी पडझड झालेली ही तटबंदी आपल्याला दिसून येते आणि त्यानंतर या गडाचा भक्कम असा हा दरवाजा आपलं लक्ष वेधून घेतो. प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला अशा या देवड्या दिसून येतात. शक्यतो ही पहारेकरांची जागा असावी असं मला तर वाटत आहे. आणि या बाजूला या गडावरचा हा छोटासा प्रदेश दिसून येतो. समोरच श्रीवर्धन असा प्रचंड गड या बाजूने दिसून येतो आहे. मनोरंजन किल्ल्यावरील हे एक पाण्याचं टाकं. तर अतिशय कडक उन्हामध्ये या टाक्याचं पाणी तर खूपच थंड आहे. आणि या मनोरंजन गडावर आपल्याला हे बैल आणि गाय वगैरे चरताना दिसून येत आहेत. समोरच आपल्याला दिसतोय तो ढाकबैरीचा किल्ला, ज्याच्यावरती आम्ही ऑलरेडी एकदा ट्रेक केला होता. तर या मनोरंजन गडाला प्रदक्षिणा मारता मारता आम्हाला या गडाचा दुसरा दरवाजा सापडला. श्रीवर्धन गडाप्रमाणे या मनोरंजन गडावर देखील असे पाण्याचे स्रोत दिसून येतात. तर या टाक्यामध्ये तर पूर्ण इथपर्यंत पाणी आहे आणि पूर्णपणे कातळात कोरलेले आहेत. या सही आहे ना. खतरनाक, खूपच स्वच्छ आहे. हे बघा, पाणी एकदम स्वच्छ आहे. मनोरंजन गडाचा हा दुसरा दरवाजा अतिशय मजबूत असा हा दरवाजा, याची तटबंदी बघूनच लक्षात येऊन येते. मनोरंजन गडावरील हा बुरुज आणि या बुरुजावरून आपल्याला समोरचा श्रीवर्धन गड तसंच भैरवनाथाचं मंदिर देखील चांगल्या प्रकारे दिसून येतं. त्याचबरोबर आम्ही ऑफरोडिंग करत ज्या रूटने आलो तो रूट देखील इकडून दिसून येतोय. आणि अशा प्रकारे आता आम्ही मनोरंजन गडाच्या अगदी मध्यभागी आपल्याला अशी ही एक वास्तू दिसून येते. एक प्रकारचा वाडाच असावा असं वाटत आहे. खूप साऱ्या पाडक्या इमारती देखील आपल्याला इथे दिसून येत आहेत. आता फक्त या वाड्यांच्या काही भिंती आणि अवशेष बाकी आहेत. तर पडझड झालेली ही एक वास्तू, अतिशय सुंदर अशी ही वास्तू आहे. आणि आम्हाला या मनोरंजन गडावर हे भव्य असे पाण्याचं टाकं दिसून आलं आहे, ज्याच्यामध्ये खूप सारं पाणी बाकी आहे. आणि येथून पाणी या गावाला देखील घेऊन जात असावेत असं वाटतंय. आणि या मनोरंजन आणि आमचा मनोरंजनगड पाहून झालेला आहे. आणि आता पायथ्याची असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ आता आम्ही निघत आहोत. तर आता आपण आलो आहोत श्रीवर्धनगड आणि मनोरंजनगड याच्या बरोबर मध्ये असलेल्या या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. तर मंदिरासमोरच आपल्याला या प्राचीन वास्तू दिसून येतात. आणि आता आपण मंदिराच्या बाजूला जाऊया.
पुरातन असं हे मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आमचा हा राजमाचीचा ट्रेक आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.